नमस्कार, आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। सुखसागर नगर कात्रज येथील पुणे महानगरपालिकेच्या दवाखान्याची अवस्था औषधाविना दवाखाना अशी झाली आहे। महानगरपालिकेच्या आरोग्य विभागावरचा विश्वासच नागरिकांचं उडाल्याचं चित्र सुखसागर नगर कात्रज येथील महानगरपालिकेच्या दवाखान्यात घडलंय। गेल्या महिनाभरापासून औषधोपचारासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात। गेल्या एका महिनाभरापासून हेलपाटे मारून देखील अजूनही औषध उपलब्ध नसल्याचं उडवाउडवीची उत्तरे दिली जाते। औषध नाहीत, डॉक्टर नाहीत, फार्मासिस्ट उपलब्ध नसल्याचं कारण देत आरोग्य विभाग नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे, असं चित्र गेल्या महिनाभरापासून पाहावयास मिळत आहे। पुणे महानगरपालिकेच्या कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या या आरोग्य केंद्रात दवाखान्यात उपचार घेत असलेल्या सर्व पेशंटला उपचाराकरिता हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे। येथील कर्मचारी डॉक्टर उपलब्ध नसल्याचं कारण देतात, तर काही वेळा डॉक्टर असतात तर औषध उपलब्ध नसल्याची कारणे दिली जातात। कात्रज सुखसागर नगर येथील आरोग्य विभागाचा हा सावळा गोंधळ एखाद्या पेशंटच्या जीवावर बेतणार तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित झालाय। झोपेचं सोंग घेतलेल्या कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या मनपा आरोग्य विभागाची ही भयंकर परिस्थिती पाहावयास मिळते। यावर पुणे महानगरपालिकेचे कार्यक्षम आयुक्त काय निर्णय घेणार? कात्रजच्या या आरोग्य विभागाला दवाखान्यात औषधे मिळणार का? आरोग्य विभाग सलाईनवरच राहणार? हा प्रश्न नागरिकांना पडलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।